जय गुरुजी. क कलेचा, ड डिझायनिंगचा. सध्या जर आपण बघितलं तर इंटरनेट, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सगळीकडे तुम्ही बघू शकता की सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे UX डिझायनिंग आणि UI डिझायनिंग. मग त्याच्या मागोमाग तुम्ही ग्राफिक डिझायनिंगच्या ॲड्स बघता, तुम्ही आर्किटेक्चर रिलेटेड बघता, तुम्ही फॅशन डिझायनिंग, बॅचलर्स इन डिझायनिंग, मग त्याच्यामध्ये प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल डिझायनिंग आहे, त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री डिझायनिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टॉईज डिझायनिंग करू शकता. फॅशन रिलेटेडमध्ये तुम्हाला टेक्स्टाईल डिझायनिंग आहे, त्याच्यानंतर ज्वेलरी डिझायनिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पूर्वीच्या काळामध्ये डिझायनर म्हटलं की आपण त्यांच्याकडे एक चित्रकलेचा शिक्षक ह्याच दृष्टिकोनातनं बघायचो. फॉर्च्युनेटली आता आपल्याकडे असे ग्राहक आहेत, असा कस्टमर बेस आहे की जो एस्थेटिकवरती जास्त महत्त्व देतो. मग त्या काळामध्ये जर आपण डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये काम करायचं ठरवलं किंवा डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये शिक्षण घ्यायचं ठरवलं तर कुठल्या फील्ड्स अवेलेबल आहेत, एक्झॅक्टली मी कुठल्या फील्डला सुटेबल आहे आणि ते कसं ओळखायचं, त्यासाठी मी घेऊन येते क आणि ड म्हणजेच क कलेचा, ड डिझायनिंगचा. कारण कला ही प्रत्येक रूपात असू शकते. मग ती नृत्याच्या रूपात असेल, ती कुकिंग स्टाईल्समध्ये तुम्ही कलाकार असू शकता, तुम्ही ॲक्टिंगमध्ये तर असतोच, आपण बघतोच, पण त्याचप्रमाणे डिझायनिंगमध्ये सुद्धा किती वेगवेगळे करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि कुठल्या इंडस्ट्रीला कुठलं एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शेवटी डिझाईन हे प्रत्येक इंडस्ट्रीत रिक्वायर्ड आहे, प्रोडक्ट हा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. त्याचप्रमाणे तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कॉमर्स, आर्ट्स, BDES, सायन्स किंवा कदाचित तुम्ही टीचर असाल, सायकॉलॉजीचे स्टुडंट असाल, सो तुमचं एज्युकेशन नक्की कुठल्या डिझायनिंगसाठी सुटेबल आहे आणि कुठल्या इंडस्ट्रीसाठी सुटेबल आहे ते आपण ओळखूया. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे ते म्हणजे डिझाईन आणि त्यातले वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज. सो थँक्यू सो मच. जय गुरुजी, शुक्राना गुरुजी.